माझे 2-4 वाक्य भाषण होईल म्हणून मी आले. नमस्कार. केज मतदार संघातील जनता एक मिनिट त्यांना आज केज मतदार संघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे. आपण सर्व येणाऱ्या 13 तारखेला मला मोठ्या मताधिक्याने विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र विनंती आहे. आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपल्या सर्वांना येणाऱ्या 13 तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे. चमत्कार हा आहे की विजय तर माझा निश्चित आहे, पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे. सन्मान कुणाचा? तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा, या बीड जिल्ह्याच्या आतापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पारड्यात पडणाऱ्या निर्णयाचा, सन्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा, सन्मान नितीनजी गडकरींना, सन्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप 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 मानते ते माझे बंधू छत्रपती उदयनराजे भोसले यांचा. त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आलेत. तुम्ही म्हणताल ताईंनी भाषणच सुरू केलं, पण मी त्या विषयाकडे वळत होते. मंचावर सर्वच जण विराजमान आहेत आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते, कारण वेळ झालेला आहे. मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही. मी एवढंच सांगेन की पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती की नाही? मी काम केलं की नाही? जे या बीड जिल्ह्यामध्ये 75 वर्षात झालं नाही ते तुमच्या लेकीने 5 वर्षात करून दाखवलं की नाही? ते पंकजा मुंडेंनी केलं नाही, ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. ते पंकजा मुंडेंनी केलं नाही, ते पालक मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंनी केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं. आज आम्ही काम करत असताना जे रेल्वे 75 वर्षात झाली नाही ती रेल्वे फक्त 12% शिल्लक आहे, 18% शिल्लक काम आहे, 99% जमीन अधिग्रहित झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही. धनुभाईंनी सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भानगडीत पडत नाही. टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहित नाही, ते काळे का गोरे. नितीनजी गडकरींनी एक बैठक घेतली होती आणि सांगितलं देशामध्ये या 2 बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही. म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या 2 बहिणी विचारतच नाही, आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो. मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो, विकास करतो, राज्य करत असताना नम्रपणे वागतो, सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वागतो, भेदभाव करत नाही, सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो. हे सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना, या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात 25-15च्या माध्यमातून काम करत असताना, जलयुक्त शिवाराचे बंधारे बांधत असताना, हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी, टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का? मी कधी भेदभाव केला का? एखाद्याला बोलता आलं नसेल, एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल, कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात, ज्याला काम असतं बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते. एखाद्याचं बोलणं झालं नसेल, एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोहोचू शकले नसेल, एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल, पण ते सगळं 100% प्रीतमताईंनी पूर्ण केलेलं आहे. कुठेही गेला तर लोक सांगतात इथं कोणी वारलंय, प्रीतमताई येऊन गेल्या, इथं लग्नाला येऊन गेल्या, सप्त्याला येऊन गेल्या. गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रीतमताईची बरोबरी कधीच करू शकणार नाही. पण विकास काम करत असताना
मी प्रत्येक क्षण विकासाचा हा तुमच्या समर्पित केला, कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला. विकास करत असताना झपाटल्यासारखा मी विकास केला, कारण 6व्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप, या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप, त्याला ह्या हाताने मला अग्नी द्यावा लागला, म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला. विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसले असते? अफवांना मत आहेत, गैरसमजाला मत आहेत, खोट्या बातम्यांना मत आहेत, न्यूज चॅनलनी लावले, वृत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे. पण मला सांगा, मी ग्रामीण विकास मंत्री होते, ग्रामपंचायत विरोधात माझ्या 50% तरी असतील, पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का? मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं. शिक्षकांनाच माहिती आहे की किती त्यांची पिळवणूक झाली. 15-15, 20-20 लाख रुपये बदलीला लागत होते. या पंकजा मुंडेंनी एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना. फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले. 750 कोटी राजे पगार थकीत होता, एका बटनावर तो पगार झाला. आता मला विचार करा, 15 लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि 750 कोटीवर मला माहित पण नाही काय टक्केवारी असते, विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला. परंतु हे जर मला गोड वाटले नसते का? माझं घर भरून ठेवलं असतं, मला गोड वाटलं नसतं का? काय काम नाही केलं? अरे किती विमा घेतला रे तुम्ही? 992 कोटी. हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही दादा? किती विमाने दिला? किती दिला विमा? 292 कोटी. मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. विमा, अनुदान, DCC बँक 500 कोटी लॉस मधली बँक मी तोट्यातली बँक नफ्यात आणून चालवली. पण राजकारणाने सगळं घालवलं. या राजकारणामुळे आपण 5 वर्ष पाहिलंय. पंकजा ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा, माझं नुकसान झालं का तुमचं? खरं सांगा, खरं सांगा, हृदयावर हात ठेवून सांगा. माझं काही नुकसान नाही झालं. माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का. माझ्या आयुष्यात आता काही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही. जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळे माझे झालेले आहेत. माझ्या कारखान्याला एवढ्या अडचणींचा सामना करावा लागला. माझा कारखाना बंद झालेला आहे, याला हिनवण्यापलीकडे उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही. पण मी वचन देते, या दसऱ्याला मी बॉयलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी ऊस नेणार आहे. कारखाना बंद झाला असेल नुकसानीत तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले नाही. अरे हे देणं आहे, चंटीचं हे देणं आहे. खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लोक. सगळं जे काय आहे 1 रुपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये 2.5 कोटी होते. मागच्या 2 वर्षापूर्वी माझ्या अकाउंटमधून पगार केला आणि कागद दाखवते. स्वतःच्या अकाउंटमधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या वॉचमनचे पगार करणारी ही एकटीच लेख असेल. कधीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळच नाही का. माझ्या लेकराला आर्यमनला सांगितलं, या ऊसतोड कामगारांनी माझ्यासाठी 11 कोटी जमा केले, तुम्ही माझ्यावर कर्ज केलं. मी आर्यमनला सांगितलं, तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे. तुझ्या आधी हे लोक, हे लेकरं यांचं जीवन बदलणं माझं कर्तव्य. मला लोकसभेला जायचं, अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेले नव्हते उमेदवारी मागायला 10 ठिकाणी. मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिले. माझी इच्छा होती प्रीतमताईची हॅट्रिक व्हावी, पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती. राजे, 4 तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय. तुम्ही होता तो काय? तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही, नेहमी धावून येता. त्या दिवशी माझी आई गळा पडून पहिल्यांदा कोणाच्या रडली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळा पडून माझी आई लातूरच्या वर. आणि पूर्ण माझ्या आईला खांद्याला धरून जर कोणी आणलं असेल अंतिम संस्काराच्या जागेवर, तर या राजा माणसाने, मनाच्या राजा माणसाने आणलेलं आहे. हे सगळं आपण आपल्या डोळ्याने पाहिलं. धनुभाऊ, मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होतात, आज तुम्ही माझ्या बाजूने आलात, किती शांत झाले माझ्या डोक्याला. हे सगळे विरोधात प्रचार करणारे लोक आज माझा प्रचार करतायत. पण राजे, काही लोक त्या क्षणी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला तसेच आज माझ्या बरोबर आहेत. त्यांच्यासाठी मला काम करायचंय. 5 वर्ष मी तुमचं काम केलं, जात पात माहिती नाही. काय प्रचार चाललाय? का ऍफिडेव्हिट करून दिले का समोरच्या उमेदवारांनी, मग त्याला कसे मतं पडतील आणि मला का नाही पडत? मी गेले का कुठल्या मंचावर जातीच्या दिल्या का शिवाय मी कोणाला नाही? अरे पण तुम्ही तर राजकारणामधून निवृत्त किंवा बाजूला राहायचं ठरवलंय. हळूहळू हा प्रचार कधी कधी मला वाटलं ह्या
समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय का? काय मतदान नाही करायचं? अनेक लोकांनी, काही लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय. मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय? अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले, सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत. काही तुम्ही आला तर सीट पक्की म्हणतात. मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं? ज्याला आतापर्यंत मंचावर एकही माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल मुंडे साहेबांनी लावला नाही. ते मी उपकार काढू शकत नाही, माझी तेवढी पात्रता नाही, माझं बोलणं काम पण नाही. पण जात पात धर्म हे कधी होतं? पहिले पक्ष होते. काँग्रेस आणि भाजपची लढाई होती, राष्ट्रवादी भाजपची लढाई होती. कोणीही मग गडकरी सारखा माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला. जातपात पाहिजे असती तर कसं झालं असतं? या देशामध्ये 2च खासदार होते भारतीय जनता पार्टीचे. सर्वांना बरोबर घेऊन आज सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे. आज आमच्या या पार्टीमध्ये मला कळत नाही की पार्टीची आणि विचारधारांची निवडणूक कधी जातीवर गेली. आम्ही यांना खासदार केलं, आम्ही त्यांना आमदार केलं असं बोलायला लोक कधी लागली? लोकांनी गुणांवर निवडून द्यावं, जातीवर निवडून द्यायचं नाही. माझ्याही लोकांनी निवडायचं. माझ्या ज्या समाजात माझा जन्म झाला, मुंडे साहेबांचा झाला, त्या समाजात 10 लोक नेते झाले असतील. पण का मुंडे साहेब एवढे लोकांच्या हृदयात राहिले? त्यांच्या गुणांमुळे. जर मी आहे, प्रीतम आहे, धनु, आम्ही सगळे एका मंचावर आहे. पण काय असं वेगळं आहे प्रत्येकामध्ये? का माझ्यावर जास्त काकणभर तुमचं प्रेम असेल, कोणाचं प्रीतम ताईवर असेल, कोणाचं धनु? का आपल्या आपल्या गुणांवर प्रेम असतं? 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना देखील एकही माणूस मला सोडून गेला नाही. का? कारण मी कुणाची रुपयात चहाच्या कपात सुद्धा मिळली नाही. मी कधी, आता आमचे कर्ते वकील आले, थोडे रुसले होते ते, आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम. हे सगळे त्यांची टीम आली आहे. त्यांनी म्हणले, ताई काल रात्री म्हणले आम्हाला तुमच्यावर काम करायचं, आम्ही मुंडे परिवाराशिवाय कुठेही काम करू शकत नाही ताई. आम्हाला वाटलं होतं काहीतरी वचन समोरचा उमेदवार देईल, त्यांचे नेते देतील ताई, पण त्यांनी तर आम्हाला काहीच वचन नाही दिलं. मग ते आरक्षणाच्या मुद्द्यावर मत मागलं नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा ऊस जाळावा लागला होता तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा ऊस नेला होता. ताई तुम्ही फक्त कारखाना सुरू करा. हो आम्ही करू. आता आडसकर साहेब आहेत मंचावर. साहेब म्हणते मी आमचे संभाजी पाटील आहेत, सॉरी मला वेळ घालवायचा नव्हता म्हणून आपलं मुद्द्याला सुरू केलं. हे सगळे प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत. आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधान परिषदला उभे होते, त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदला प्रचार केला. त्या आज याच मंचावर आहेत. काय केलं मी त्यावेळी? काय केलं नाही का? म्हणलं पाटील उभे आहेत म्हणून प्रचार नाही करायचा, असं थोडीच आहे. संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं. संभाजी पाटील यांना काँग्रेसमधनं आणून पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं. युवा मोर्चाचा अध्यक्ष केलं. खूप माया लावली या परिवाराला. हे सगळं कसं झालंय? असं हे व्हायला नाही पाहिजे. मला तर आता प्रचार एवढ्या पातळीवर घसरला की एका माणसाने तर सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला परळी आणि दक्षिणेला परळी म्हणजे परळी लंका आहे. मी शूरपणखा आहे म्हणे. मी शूरपणखा आहे? मी शूरपणखा आहे? राक्षस आहे मी? काय केलं मी असं? हे शब्द, तुमची भाषा ही आम्हाला बोलायची, तुच्छ बोलायची. कोणत्या माझ्या मराठा बांधवांनी सांगा मी शूरपणखा आहे? ही बोलायची पद्धत आहे. तुमच्या लेकी आहेत, घरामध्ये नाती आहेत, या माझ्या मावल्या बसल्यात. ही भाषा आहे तुमची. अरे तुम्ही विसरलात या देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणाऱ्यांना. तुम्हाला लंका दिसते कारण तुमच्यामध्ये रावण आहे. या देशाच्या दक्षिणेला काशी आहे. काशी विश्वनाथ आहे. त्या काशी विश्वनाथाच्या अंगणात अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. मला तुमच्या अन्नपूर्णेची भूमिका निभावायची आहे. मला जर आलं तर तुमच्या दारात लक्ष्मी म्हणूनच यायचं आहे. मी काही अवलक्षण करणारे माणूस नाही. मी जिथे जाईन तिथे विकासच करेन. पण काय ही पद्धत आहे? माझ्या बापाचा 40 वर्ष राजकारणात झिजले पण कुणाला एकेरी शब्दाने बोलले नाही. अजूनही मी समोरच्या उमेदवाराला कधी एकेरी शब्दाने, लोक काही टीका करून, मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केली नाही. कधीही मी कुणावर हिणवलं नाही, जातीवाचक बोलले नाही. हे सगळं तुम्हाला डोळ्याला दिसत नाही. या बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठे मोल करण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते तुम्ही करू नाही दिलं पाहिजे. मी निवडूनच येणार आहे. ज्यांना मतं नाही द्यायचे सांगितले त्यांचे मतं नाही मिळाले तरी निवडून येणार आहे. पण माझी इच्छा आहे की माझ्या गुलाल लावलेल्या यात्रेमध्ये माझ्या
यावे तेव्हाही छत्रपती तुम्हालाच आम्ही गुलाल लावून बोलवू. त्याच्या आधी आम्हाला तुमचा निकाल आजच पक्का झालाय, तुम्ही खासदार झालेच आहेत. आता मी दिल्लीला तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. मी म्हणलं मी दिल्लीला येणार आहे आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्काने म्हणणार आहे, हे खाते त्या सकाळपासून पाणी नाही पिलं त्यांनी. ते म्हणले ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं, तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं, मी मनाने नाही सांगायले. हे आज आले तसं दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून, ही परंपरा आहे. आणि त्यांच्या घरात मी गेले, छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हाताने त्यांनी देवाची पूजा केली. कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक. आणि माझ्या राजांच्या मी महालात गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत. अरे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत. छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आले ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत. हे आमचे मत आहेत, या मतावर तुम्ही निवडून आलात, हे कुणाचे मत आहेत, कुणाच्या हक्काचे झाले मत त्याच्याच जो त्याचं भलं करेल. मी भलं करेल असं वाटतंय का? वाईट करेल असं वाटतंय का? वाटोळं करेल असं वाटतंय का? मग एकदा संधी द्या, पुढचा खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल. पंकजा मुंडे त्याच्यासाठी साम दाम दंड देत करेल. मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं निवडणुकीचा फॉर्म भरताना की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान मागायला येणार नाही. तुम्ही म्हणताल त्याच्यासाठी मागेल, पण यंदा माती खाऊ नका. का? कारण मोदी प्रधानमंत्री होणारे ही काळ्या दगडावरची रेग आहे. 350 खासदारांमध्ये जाऊन बसायचं का 3.5 खासदारात हे विचार करण्यावर तुम्ही हुशार आहेत. आणि तुम्हाला एक सांगते, या निवडणुकीच्या या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे. यांना पराभव दिसत होता, यांनी सांगितलं मला माजलगाव लढायची आहे म्हणून मी लढतो, स्वतःच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांना जर पराभव पाहिजे तर मग आरक्षणाचा मुखवटा घालून जर कोणी मतदान मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका त्यात. तुमचं आरक्षण मिळणार. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर शिक्कामोर्तब लागणाऱ्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबलेला आहे. आणि या आरक्षणावर शिक्कामोर्तब लावणारं सरकारच तुमच्या ताईच आहे. तर तुम्हाला काय भानगड आहे? अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे? सर्टिफिकेट पाहिजे. कशाचं पाहिजे? कशाचं पाहिजे जाणार सर्टिफिकेट? तुम्हाला मागच्यांना मला माहिती नाही कोणकोणत्या सर्टिफिकेटचं आहे. कुंडी पाहिजे म्हणजे काय? आणि मग मी तुमची लीडर नाही का? मग मी नाही का? अरे काय हे कुठल्या जमान्यात वावरतोय आपण? गांधी परिवाराला एवढे वर्ष लोकांनी डोक्यावर घेतलं, किती मत आहेत तो त्यांचे? बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हिंदुत्वाचं राजकारण करण्यासाठी पक्ष म्हणून उभारला, शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला. मला सांगा जातीवर जर गेला असता तर एवढा मोठा माणूस झाला असता? मुंडे साहेबांसारखा माणूस एवढा मोठा झाला असता? जे लोक तुम्हाला मागास विचारांकडे नेत आहेत त्यांच्या मागे राहू नका. आत्ताच लेकरं लागले मराठा समाजाचे, त्याच आरक्षणातून आता एमपीएससीच्या परीक्षेला त्यांना तो लाभ देतात. एज ओबीसी प्रमाणे वाढवून दिले चालले. लागायलेत ना? अरे तुम्ही मला हे विषय एवढा महत्वाचा नाहीये, मी झाल्यावर बोलते. लागायलेत ना लेकरं? मग काय प्रॉब्लेम आहे? मग काय तुम्हाला उगाचच कारण काढायचंय? बघा बाबा, माझा बॉयलर पेटणार आहे दसऱ्याला. मला वाटतं राजेंनाही बोलवू, अजून कोणी मंत्री झाले तोपर्यंत त्यांनाही बोलवू आणि आम्ही बॉयलर पेटवू. या बॉयलरला पेटवल्यानंतर तुम्हाला बिना काट्याचा ऊस घालायचा असेल तर वैद्यनाथ तुमचं स्वागत करतो. वैद्यनाथाचा, गोपीनाथाचा आणि छत्रपती राजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. माझा विजय आहेच, परंतु तो सन्मानजनक बनवा. ह्या विजयातून माझ्या बीड जिल्ह्याकडे कोणी जातीपातीच्या भिंती उभा राहू शकत नाही. मला आपल्याला संदेश देण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या 13 तारखेला मला मतदान करा आणि माझ्या या गलिच्छ पद्धतीने जे प्रचार चाललाय तो हाणून पाडा. तुमची लेक आहे मी. तुमच्या लेकीवर जर कोणी नुसतं बघितलं वाकड्या नजरेने त्याचे डोळे काढून हातात द्यायची क्षमता तुमच्या लेकीमध्ये. मला
माझ्यासाठी राजकारण ही मजबुरी असेल, पण माझं चरित्र, माझं वागणं, माझे नीतिमत्ता हे माझ्यासाठी मजबूतीने करणं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा मी योग्यच करेन, अयोग्य काही करणार नाही. हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपले अनमोल शब्द आमच्या लोकांना सांगावे. बहिणीसाठी भाऊ होतो तरुणाईचा मित्र आणि पंकजाताईच्या विजयासाठी राजा सुद्धा झटतो आहे रात्र. जातीपातीला थारा नाही, तो गरिबांना साथ देतो आणि धडपडणाऱ्या बहिणीच्या हातामध्ये हात देतो. आदरणीय उदयनराजे छत्रपती आपल्या सर्वांसाठी संबोधित करतील. आता बोलू का? आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने, लोकशाहीतले आपण सर्व राजांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांना, बसवेश्वर महाराजांना आणि ज्यांची दररोज आठवण येत नाही असं गोपीनाथ मुंडे साहेबांना मनापासून विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, कारण की पंकजाताईंना पुढच्या सभेला जायचं, मी माफ करा, आजी माझी सर्व आमदार खासदार आपण सर्व एक लक्षात घ्या, फक्त कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा स्वतः, आता तुम्ही मतदार आहात, तुम्ही सज्ञान आहात, मग आज एक विचार केला पाहिजे की जेव्हा आपण मतदान करतो, एक लक्षात घ्या, वेळ कधी थांबत नसते. जसं समुद्राच्या लाटा तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबत नसतात. पण एक होतं चुकीचा निर्णय जर घेतला तर काय होतं? आज मला सांगा, त्यावेळेस, त्या काळात, ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, त्या काळात विचार करा, आज जे इथं ज्येष्ठ आहेत, कधीतरी तरुण होते ना, ते आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत, त्यावेळेस जर योजना त्या काळात जर राबवल्या गेल्या असत्या तर आज सुद्धा हे कुठल्या उंचीला गेले असते. आणि त्यामुळं का नाही झालं? त्यावेळेस मी एवढे म्हणजे अत्यंत एवढे जवळनं खूप पंतप्रधान बघितले. जसं आता इथं पंकजाताई म्हणा, प्रीतम, ह्या ज्यांच्या शेजारी बसलो, असे खूप अनुभव घेतले. पण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि काय केलं? कधी विचार केला आपण? कधी करणार तुम्ही? उशीर कधीच नसतो. मला सांगता, सर्व धर्म समभाव, समतेचा विचार त्यांनी दिला. त्यावेळेस परकीय आक्रमण व्हायचे, त्यातनं सगळं अक्क एकता केली. अखंड या महाराजांनी स्वतः विचार केला नव्हता की माझं कुटुंब म्हणजे काय, माझी मुलं आणि बायको. नाही, त्यांनी समाजाला कुटुंब मानलं होतं. आणि तेच तुम्हाला सांगतो,
मुंडे साहेबांनी समाजाला कुटुंब मानलं आणि त्याच या कुटुंबातले आहेत. मग प्रश्न पडतो, मग काय, का मतदान करायचं, का नाही करायचं, का स्वतःची हे. ज्या वेळेस चुकीचा एखादा निर्णय तुम्ही घेता त्यावेळेस एखादा निर्णय घेताना तुमचं जाऊन द्या, पण तुमच्या कुटुंबातले जे आता ते लहान लहान मुलं आहेत ना त्यांचा विचार करा. कारण की सांगतो, एक चुकीचा निर्णय तर घेतला आणि विकास कामं झाली नाही तर ते उद्या आपल्याकडे बघितल्यानंतर ते काय म्हणणार. उद्या आपण म्हणतो ठीक आहे राजकारण हे ते जाऊन द्या, सेकंडरी आहे, त्याला भीक पण घालत नाही. पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठे होतील त्यावेळेस तुम्हाला विचारणार की तुम्ही का असं केलं नाही. तुमची मान शर्मेने अशी खाली जाता कामा नाही. त्या लोकांचं कुटुंबाचं आयुष्याचं कोट कल्याण करायचं तुमच्या हातात आहे. कारखाने असे लय कारखाने बघितले, पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस, तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो फक्त. मी त्यावेळेस इथं जे तुम्हाला जे पाणी मिळणार ना, मला वाटतं स्थैर्यीकरणामुळं मिळणार ना भीमा, त्या नद्या सह्याद्रीच्या डोंगरात कुठं माझ्या मतदारसंघात, तिथनं त्यावेळेस मी गेलो. एखादं दुसरं असतं तर काय म्हणत असतं, एक पण आमदार नाही तिथलं, एक पण खासदार नाही, कशाला पैशाचे. 12,500 कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस त्या स्थैर्यीकरणासाठी त्यावेळेस दिले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्पना मांडली. आज त्याचं तिथं दुष्काळी भाग जिथं रखरख होती आज हिरवगार, आणि तसं हिरवगार ह्या ठिकाणी झालं पाहिजे. तुम्ही खूप तुमची प्रगती झाली पाहिजे. आज मी आहे उद्या नाही, मग काय करणार. भाषणं बोलायला सोपे असतात, पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय, विश्वास आहे पंकजांवरती. मला सांगा, आयुष्य या माणसाने वेचलं. त्यांची मुलगी, ती तुमची मुलगी माझी बहीण आहे, तिला नाही आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं. नाहीतर सांगा, तुम्ही कधी शेवटच्या 3 महिन्यात आपण म्हणतो ना, एखादं ग्रामपंचायतचं सदस्यपद आहे ना, त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून, देतो का. तो म्हणणार 2 मिनिटं आलं, ते तंबाखूमुळे तिकडे जाणार, ते पाहुणे आले 2 मिनिटं आलं, तो कधी सापडतच नाही. पहिल्या 3 महिन्यात का दिला, कारण की मला पटले नाही. परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही. एक सांगतो, माझ्या गळ्यात शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, नाही तर मग अशी जर पंकजांना जर नाही करायचं, निवडून द्यायचं, तर कोणाला देणार. नाहीतर साताऱ्यातनं आहे असं उभं केलं असतं असं. आज मला सांगा, आज आपल्याला कळायला पाहिजे. अहो, ह्यांना पण माहित नव्हतं, मुंडे साहेबांनी मला सांगितलं. यांचं कुलदैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर, तिथनं इथं आले मुंडे साहेब. जेव्हा तो कळस बसवायची वेळ आली, मी म्हणलं तो कळस फक्त म्हणलं मुंडे साहेबांच्या हातानेच बसवणार. तेव्हा मीटिंग होती, म्हणलं मीटिंग मला काय माहित नाही, म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे. आणि आईसाहेबांनी मुहूर्त काढला. म्हणलं मला माहित नाही, म्हणलं आपण करायचं नाही. म्हणलं जो कळस तिथं बसवलाय तुम्हाला सांगतो, त्यातनं मग त्यांनी सांगितलं, म्हणलं
म्हणलं तुमचं योगदान आहे, कारण की मूळ तुम्ही तिथले आहात, तुम्ही जे आहात नाही तर ऍक्च्युली सगळं त्यावेळेस कारखाने ठीक आहे, पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी बघितलंय. तुम्हाला काय वाटतं? तर माझे एवढे मित्र, त्यांचे कारखाने हे ते सगळे, पण कामगार लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना, सल्यूट, बस नतमस्तक. काय नाही, एवढं वाईट वाटतं ना. जन्म दिला नाही फक्त, नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना, बस एक वडीलकीच्या नात्याने, एक मित्राच्या नात्याने, थोरल्या भावाच्या नाते, कुठल्या हिशोबाने मी बघतो. मी पंकजाला पण सांगितलं, म्हणलं तुम्ही या, म्हणलं फोटो लावलाय, सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे, तुम्ही सांगा फक्त. तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम, सगळे धनु पिनू, सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार. इलेक्शन होत राहतं 5 वर्षानंतर, ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे. काय 5 वर्षानंतर इलेक्शन होतं, पण 5 वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही. योग्य त्या माणसाला, व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार, नाही तर मग काय, मग आपण विचार करत असतो, आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं. मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना, विचार करा तुम्ही, आणि विचार एकच ठेवा, मगाचपासून पंकजा बोलत होत्या, मी विचार केला, म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार आहे. यावेळेस प्रीतमला म्हणलं एवढा मोठा नाही मी, तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावं, देवा शपथ, ऑलवेज. आता बस झालं, लई सगळे आता टाळ्या वाजली, आता आमच्यात टाळ देऊ नका म्हणजे झालं, आणि ज्या हातात संपूर्ण सत्ता द्या, काय म्हणते, म्हणजे टाळ देऊ नका आमच्या हातात, आता भजन करत बस. चला.